आता सगळ्यात पहिला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट. इंडियन कॉन्ट्रॅक्ट कसा आला? आता ह्यात पूर्ण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आहे इंडियन कॉन्ट्रॅक्टचा, हिस्ट्री कसं स्टार्ट झालं, कधीपासून कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट चालू झाला आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यायच्या आधी काय कन्सेप्ट होती. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जर झाला, आपण त्याला प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट म्हणत नव्हतो ना आधी, त्याला काहीतरी वेगळं नाव म्हणायचं. म्हणजे प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट आपण त्यावेळेला पण कॉन्ट्रॅक्ट करायचो, एक्सचेंज व्हायचं, त्यावेळेला काय पैसे नव्हते कन्सिडरेशनच्या फॉर्म मध्ये, मग त्यावेळेला पण व्हायचे, पण कसं करायचं त्यावेळेस. मग त्यावेळेला काय झालं की ती हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये सगळ्यात पहिला 1.1 हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आता ह्यामध्ये काय येते की सगळ्यात पहिला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यायच्या आधी, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यायच्या आधी काय करायचे की म्हणजे कॉन्ट्रॅक्टर व्हायचे, म्हणजे व्यवहार करायचे, पण कसं करत होते, पण त्यावेळी कसं होतं की एक समान म्हणजे युनिफॉर्म कायदा नव्हता, त्यावेळेस युनिफॉर्म लॉ नव्हता. आता कसं पूर्ण इंडिया जो आहे, पूर्ण इंडियाला काय होतं की पूर्णच्या पूर्ण ह्यामध्ये इंडियाला पूर्ण काय ऍप्लिकेबल होते, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऍप्लिकेबल होते. पण त्यावेळेस इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऍप्लिकेबल होत नव्हता. त्यावेळेस कसं व्हायचं की एक बार्टर सिस्टीम होती, म्हणजे एक बार्टर सिस्टीम म्हणजे काय, एक्सचेंज ऑफर. म्हणजे आता समजा की वस्तू काहीतरी आपण घेऊन आलो तर त्या बदल्यात त्यांना वस्तू द्यायची, असं सिस्टीम होती. म्हणजे पैशाऐवजी वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जायची. उदाहरणार्थ 10 किलो गहू देऊन त्यांना काय करायचे, 5 किलो तांदूळ द्या, किंवा 5 किलो तांदूळ देऊन 5 किलो गहू द्या, असं टाईप मध्ये. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये काय लिहितं, द लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ द सिव्हिल लॉ. जे सिव्हिल लॉ आहे त्यातला एक मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच कुठला आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. कधी पण लक्षात ठेवायचे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे यामध्ये सिव्हिल लॉ आहे, नॉट अ क्रिमिनल लॉ. इट गव्हर्न्स द अग्रीमेंट अँड ऑब्लिगेशन. अग्रीमेंट जो आहे तो पार्ट, ऑब्लिगेशनचा जो पार्ट आहे, म्हणजे अग्रीमेंट अँड ऑब्लिगेशन का म्हणले, ऑब्लिगेशन म्हणजे काय असते, एक कर्तव्य असते आपलं, म्हणजे आपली ड्युटी असते, आपल्याला ड्युटी असते. तर फॉर एक्झाम्पल की आता मी तुमच्याकडून पैसे घेते, यामध्ये फीज घेते, फीज मी तुमच्याकडून घेते, म्हणजे माझी ड्युटी आहे की तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर शिकवणे, तुमचा सिलेबस कम्प्लीट करणे, ही माझी ड्युटी झाली ह्यामध्ये. तो काय, मी ऑब्लाइज आहे, म्हणजे माझी ड्युटी आहे, ते मला ऑब्लिगेशन आहे ह्यामध्ये. म्हणजे कुठं असणार आहे ते, अग्रीमेंट अँड ऑब्लिगेशन. मग एक तर ऑब्लिगेशन अँड अग्रीमेंट बिटवीन इंडिव्हिज्युअल, बिझनेस अँड ऑर्गनायझेशन. म्हणजे तो प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट असं नसतं. आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असं स्टुडंटच्या मनात काय असते, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे प्रॉपर आपण लिहून पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट वगैरे करावं, किंवा लिहून कॉन्ट्रॅक्ट असेल. नो, ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट म्हणजे फक्त लिहिलेलंच कॉन्ट्रॅक्टच नसते. आता आपण जे करतोय ते काही लिहिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे का ह्यामध्ये, नाही, लिहिलेलं कॉन्ट्रॅक्ट नाही येते यामध्ये. हा पण एक कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही मला फीज पे करणार आणि मी तुम्हाला शिकवणार, म्हणजे टीचिंग करणार, हा पण एक कॉन्ट्रॅक्टचा एक पार्ट झाला, पण हा ओरल कॉन्ट्रॅक्ट झाला, नॉट ह्यामध्ये रिटन कॉन्ट्रॅक्ट नाही. मग कॉन्ट्रॅक्टचे पण पार्ट आहेत ह्यामध्ये. इझी जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर इझी वे जो आहे तो लाईफ सोबत, आपल्या आता प्रेझेंट लाईफ सोबत कनेक्ट करून शिकायचा. कॉन्ट्रॅक्ट असू दे, टॉर्ट असू दे, जसं आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकलो त्या टाइप मध्ये. आता हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे इन इंडिया, द लॉ रिलेटिंग टू कॉन्ट्रॅक्ट इज मेनली कनेक्टेड इन दी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. आपण इंडियामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कशातून शिकतो, 1872 च्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो लॉ आहे, हॅज अ लॉंग हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे तो असाच आला का, नाही, असं फिरत फिरत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काढलो नाही. आधीपासून आपण काहीतरी युज करत होतो, जसं की कॉन्स्टिट्यूशनला किती आपण इव्हॉल्युशन बघितले, कॉन्स्टिट्यूशन तयार करताना किती इव्हॉल्युशन झाले, पार्टिशन झालं, पार्टिशन झाल्यानंतर काय झालं, परत त्यामध्ये परमिट सिस्टीम आली, आठवते ना, परमिट सिस्टीम आली. त्याच्यानंतर सगळे पॉइंट्स बघितले आपण. परमिट सिस्टीम झाल्यानंतर भारतात कसं येणार लोक, परमिट सिस्टीम झाल्यानंतर पुढे 18 एप्रिल काय 18 मार्चला कसं लोक येणार, हे सगळं आपण 14 मार्च बघितलं होतं. सगळे हे पॉइंट्स बघितले. तसाच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हा ऍक्ट आणण्यासाठी पण आहे. आता सगळ्यात पहिला आपण पॉइंट कुठला घ्यायचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये, अँशियंट पिरियडचा पॉइंट येणार आहे यामध्ये. आता अँशियंट पिरियड मध्ये काय असणार आहे ह्यामध्ये, हा बरोबर, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली पण आली ह्यामध्ये. आता ह्यामध्ये काय असणार आहे, सगळ्यात पहिला जो पिरियड आहे तो अँशियंट पिरियड. ह्याच पिरियड वाईज लिहायचंय आपल्याला एक्झाम मध्ये पण आन्सर. मग अँशियंट पिरियड मध्ये काय काय येणार आहे, इन एन्शियंट इंडिया कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन्स वेअर गव्हर्न्ड बाय हिंदू अँड मुस्लिम. आता एन्शियंट पिरियड मध्ये लॉज कसे गव्हर्न व्हायचे, काही कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वगैरे, सिव्हिल लॉ वगैरे नव्हते ना त्यावेळेस. मग त्यावेळेला कसे फॉलो व्हायचे,
हिंदू लॉ आणि मुस्लिम लॉ. हिंदू जे होते ते हिंदू लॉ फॉलो करायचे, मुस्लिम जे होते ते मुस्लिम लॉ फॉलो करायचे. आता त्यामध्ये पण टाईप झाले. ट्रेड अँड कॉमर्स वेर हायली डेव्हलप ड्युरिंग दी मौर्यन अँड गुप्ताज पिरियड. आता ट्रेड अँड कॉमर्स, ट्रेड म्हणजे काय? ट्रेड आपण करतो म्हणजे काय? आपण एखाद्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ट्रेड मध्ये काय ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, त्याबद्दल आपल्याला पैसे मिळतात. मग हा पण एक कॉन्ट्रॅक्टचा टाईपच झाला, कॉन्ट्रॅक्टच झाला तो. तो त्यामध्ये पण काय झालं, मौर्य पिरियड आणि गुप्ताज पिरियड मध्ये काय झाला, जो कॉन्ट्रॅक्टचा ट्रेड जो आहे यामध्ये ट्रेड पिरियड जास्त होता. हा पॉईंट लक्षात ठेवायचा एक्झाम मध्ये, की जो ट्रेड पिरियड होता कोणत्या पिरियड मध्ये जास्त होता, मौर्यन पिरियड आणि गुप्ताज पिरियड मध्ये जास्त होता. मग त्यामध्ये आता आपण जसं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट फॉलो करतो, तसंच सेम इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट फॉलो करताना त्यावेळेस कोणकोणते फॉलो करायचे, एकतर मनुस्मृती, नारद स्मृती आणि यज्ञवाल्य. ह्यामध्ये एकतर मनुस्मृती येणार, नारद स्मृती येणार, यज्ञवाल्य स्मृती येणार. कंटेन रूल्स रिगार्डिंग दी अग्रीमेंट, डेट्स म्हणजे काही लोन वगैरे असते ते, सेल, मॉर्गेज, पार्टनरशिप, एजन्सी, हे सगळं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आहे. हे सगळे रूल्स जे असणार आहेत रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्ट, फक्त आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट असं त्यावेळेस नाव द्यायचं नाही, आता कॉन्ट्रॅक्ट म्हणून नाव देतो. मग त्यावेळेस हे सगळं काय व्हायचं की फॉलो व्हायचं, फक्त कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नव्हतं, ह्यामध्ये हे फॉलो व्हायचे. हे झालं आता, हे रूल्स झाले. अंडर हिंदू लॉ, अग्रीमेंट बेस्ड ऑन दी मोरालिटी अँड गुड फेथ वेअर एन्फोर्सेबल. आता हिंदू लॉ मध्ये कसे ह्यामध्ये फॉलो करायचे, की हिंदू लॉ मध्ये बेसिकली जे गुड फेथ, मोरालिटी असणार आहे त्याच्यावर बेस्ड द्यायचे. त्याच्यानंतर सेकंड, कॉन्ट्रॅक्ट मेड थ्रू दी फ्रॉड, कोअर्शन वेअर इनव्हॅलिड. आता पण तेच आहे, आपण सेक्शन 17, 18, 16 बघितलं, 16, 17, 18, तर फ्रॉड, अंडी इन्फ्लुअन्स, कोअर्शन हाच पॉईंट येतात. आपल्याला माहित नसले पॉईंट्स तरी नंतर मिनिंग बघायचे, जास्त डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. जे पॉईंट्स लक्षात येत नाहीत सोडून द्यायचे, नंतर ते पॉईंट्स परत आल्यानंतर हे इझिली समजतात. फ्रॉड काय असते, कोअर्शन काय असते, अंडी इन्फ्लुअन्स काय असते. आता इम्पॉर्टन्स वॉज गिव्हन टू ऑनेस्टी अँड फेअरनेस. त्यावेळेला काय प्रॉपर लॉज नव्हते ना, जास्त करून इम्पॉर्टन्स कशाला द्यायचे, की जो माणूस ऑनेस्टी, आता फॉर एक्झाम्पल मी सांगते ह्यामध्ये, की ओळखणार कसं, हा क्वेश्चन येणार ना, की सगळेच तर ह्यामध्ये सगळ्यांच्यावर काहीतरी प्रॉब्लेम आला तर सगळे ऑनेस्टच होतात ह्यामध्ये. आता ओळखणार कसं, आता फॉर एक्झाम्पल ए आहे, बी आहे, यांच्या दोघांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्यामध्ये प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट नव्हता त्यावेळेस. आता काय झालं ह्यांच्या दोघांच्या मध्ये, की ह्यानं काहीतरी ह्याला दिलंय आणि ह्यानं ह्याला काय पैसे वगैरे काय दिले नाही असं ह्याचं म्हणणं आहे. आता बी जो आहे हा एक प्रामाणिक माणूस आहे, त्याचं जे सोसायटीमध्ये रेप्युटेशन जे आहे ते चांगलं रेप्युटेशन आहे. ए जो आहे हा 4-5-6 जणांना लोकांना असंच केलंय, की घेतोय प्रॉपर्टी खरं पैसे देत नाही, असंच करतोय. आता ऑब्विस आहे ना, ऑनेस्ट अँड फेअरनेस कुणाच्या बाजूने असणार आहे, बीच्या बाजूने असणार आहे. तर इथं अशा टाईप मध्ये त्यांना रेप्युटेशन वगैरे बघून, जरी लिगल पॉइंट आपण त्यावेळेला काही एव्हिडन्स, प्रत्येक गोष्ट आता हुशार झाल्यात माणसं, की प्रत्येक पॉइंट क्राईम व्हायच्या आधी तिथे कॅमेरा असतो, आपल्याला कळतोय लगेच कॅमेरा मधनं, लगेच सोशल मीडियावर येते. त्यामुळे आता जो आहे ना, त्यावेळेस तशी सिस्टीम नव्हती. तो ह्या बेसिसवर फेअरनेस किंवा ऑनेस्टीच्या बेसिसवर ट्रान्झॅक्शन वगैरे व्हायचे, सोपा यामध्ये इन एन्शियंट पिरियड. तर हा झाला हिंदू पार्ट, हिंदू पार्ट झाला. आता मुस्लिम्स मध्ये कसं असायचं, मुस्लिम्स मध्ये आधीपासून जो आहे ते हिबा, म्हणजे ड्युरिंग मेडिवल पिरियड. जो मेन पॉइंट आहे ना यामध्ये, एन्शियंट पिरियड नंतर आला मेडिवल पिरियड. लक्षात ठेवायचं, मेडिवल मेडिवल पिरियड पहिला झाला एन्शियंट पिरियड, सेकंड झाला मेडिवल पिरियड. मेडिवल पिरियड मध्ये काय झालं, मुस्लिम लॉजचं इन्फ्लुएन्स कमर्शियल ट्रान्झॅक्शन, इस्लामिक प्रिन्सिपल्स रिकॉग्नाइज कॉन्ट्रॅक्ट त्याच्यात. म्हणजे आता इस्लामिक प्रिन्सिपल्स पण आले, पण कुठल्या पिरियड मध्ये आले, मेडिवल पिरियड मध्ये आले. त्यामध्ये कुठले कुठले आले, हिबा आला, बाई म्हणजे स्टेल म्हणतात त्याला, इजरा आला, लीज म्हणतात त्याला, पार्टनरशिप अग्रीमेंट्स आले. मुस्लिम लॉ मध्ये हे वर्ड्स लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहेत. आणि हिंदू लॉ मध्ये हे वर्ड्स लक्षात ठेवायचे, एन्शियंट पिरियड मध्ये मनुस्मृती, नारद स्मृती आणि यज्ञवालक्य. आता इथं कसं लक्षात ठेवायचं, MNY मनी असं लक्षात ठेवायचं, मनी मनी असं लक्ष. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण मनी देतो ना, मग मनीवरनं लक्षात ठेवायचं की एन्शियंट पिरियड मध्ये मनी असायचं. म्हणजे काय, मनुस्मृतीवर असायचं एन फॉर नारद स्मृती आणि वाय फॉर यज्ञवालक्य, लक्षात राहते. आता मुस्लिम लॉ मध्ये इस्लामिक प्रिन्सिपल्स कोणकोणते होते, हिबा. हिबा आपल्याला कॉमन लक्षात राहते की गिफ्ट असते, ते हिबा नामा म्हणतात त्या टाइप मध्ये. त्याच्यानंतर बाई म्हणजे सेल, लक्षात ठेवायचं. बाई म्हणजे आपल्या बाई म्हणजे काय माहितीये, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की आधी टीचर्सना बाई म्हणायचे, मग एन्शियंट पिरियड मध्ये आलं ते.
इजरा तर तुम्हाला काय ऑप्शन नाहीये, लक्षातच ठेवायला पाहिजे, लीज असते. त्याच्यानंतर पार्टनरशिप अग्रीमेंट असतात. आता नेक्स्ट पॉइंट काय, दस इवन बिफोर ब्रिटिश रूल इंडिया हॅड अ वेल डेव्हलप्ड सिस्टम रेग्युलेटिंग अग्रीमेंट्स अँड कमर्शियल डीलिंग. जरी ब्रिटिश सिस्टीम जरी आता आला असला तरी त्यावेळेस पण काय होते की इंडियाला एक चांगल्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट जो आहे त्या पद्धतीने हँडल करायला चांगले लॉज होते. जसे की आता आपण बघितलो म्हणजे मनुस्मृती यज्ञवालच्या अँड मनुस्मृती नारद स्मृती होते. आणि त्याच्यानंतर मुस्लिम लॉज मध्ये पण बघितलं, हिबा बघितलं, बाई बघितलं, लीज बघितलं, त्याच्यानंतर हे टाइप्स येणार आहेत त्यामध्ये. आता ब्रिटिश रूल आला, सगळ्यात पहिला बघितला एन्शंट पॉइंट, त्याच्यानंतर आपण मेडोवल बघितला, त्याच्यानंतर ब्रिटिश पिरियड अँड इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश लॉ कसा झाला. ब्रिटिश पिरियड मुळेच इंग्लिश लॉचा इन्फ्लुएन्स झाला. बेसिकली द मॉडर्न लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट इन इंडिया डेव्हलप ड्युरिंग द ब्रिटिश रूल. Before codification, presidency towns like Bombay, Madras and Calcutta followed English common law principles. म्हणजे आपण हिस्ट्रीमध्ये बघितलंय की बॉम्बे, मद्रास, कलकत्ता, हिस्ट्री पूर्ण तुम्ही शिकलाय. हिस्ट्रीमध्ये बघितले की प्रेसिडेन्सी टाउन कुठले ते बॉम्बे, मद्रास, कलकत्ता. मग त्या टाउन मध्ये ऑलरेडी इंग्लिश कॉमन लॉ प्रिन्सिपल्स फॉलो व्हायचे त्या टाउन मध्ये फक्त. मग डिफरंट रिजन्स हॅड डिफरंट रूल्स. ते पण काय व्हायचं की बॉम्बेला वेगळे रूल्स असायचे, मद्रासला वेगळे रूल्स असायचे आणि कलकत्त्याला वेगळे रूल्स असायचे. असं त्यावेळेस म्हणजे हे रूल्स यायच्या आधी, जे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यायच्या आधी. मग विच क्रिएटेड अ कन्फ्युजन अँड अनसर्टनिटी इन द ट्रेड अँड कॉमर्स. देअरफॉर द ब्रिटिश गव्हर्नमेंट फेल्ट द नीड फॉर युनिफॉर्म कॉन्ट्रॅक्ट लॉ फॉर देअर एंटायर कंट्री. म्हणजे हे बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता ह्या तिन्हीसाठी काय झालं की वेगवेगळे लॉज क्रिएट झाले. त्याच्यामुळे कॉन्ट्रावर्सी व्हायला लागले, कॉन्ट्राडिक्शन व्हायला लागले. सो त्यांनी काय ठरवले की एक आम्हाला युनिफॉर्म लॉ पाहिजे जो की पूर्ण ब्रिटिश इंडियाला काय करेल, कंट्रोल करेल आणि फॉलो करायला लागेल. सो तशा टाइप मध्ये लॉ आपण आता इथे तयार केला. कोण तयार केला? लॉर्ड मॅक्युलेने तयार केला. लक्षात ठेवायचं, टी मॅक्युले. जसा की आयपीसी त्यानंच बनवला आता, मॅक्युलेनेच बनवले होते. प्रिपेअर्ड ड्राफ्ट ऑन दी लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग ह्यांनी काय केले की लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टचा एक ड्राफ्ट तयार केला. Finally, the Indian Contract Act 1872 was enacted and came into force on 1st September 1872 ला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आला ह्यामध्ये. हा झाला ब्रिटिश पिरियड इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश लॉ. मग ह्यामध्ये ह्यामध्ये ऍक्ट वॉज म्हणजे द ऍक्ट वॉज बेस्ड मेनली ऑन म्हणजे कशावर बेस्ड होते यामध्ये. सगळ्यात पहिला इंग्लिश कॉमन लॉ, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इक्विटी अँड जस्टिस. आता ह्यामध्ये मेन पॉइंट आहे की प्रिन्सिपल ऑफ इक्विटी आणि जस्टिस म्हणजे काय. आता स्टुडंट्स यामध्ये कन्फ्युजन होतात की आपल्याला नॉर्मली लक्षात येत नाही इक्विटी आणि इक्वालिटी मध्ये वेगळं आहे. इक्विटी वेगळा आहे, इक्वालिटी वेगळा आहे, त्यामुळे दोन्ही सेम कन्सिडर करायचं नाही यामध्ये. ह्यामध्ये काय आहे, इक्विटी आणि इक्वालिटी मध्ये काय, इक्विटी म्हणजे काय, इक्विटी म्हणजे समता म्हणजे काय, आणि जस्टिस म्हणजे काय यामध्ये येणार आहे, जस्टिस प्रोव्हाइड करणे म्हणजे न्याय देणे थोडक्यात. आता ह्या एक असं असते की एक गुड कन्सायन्स यूज करून आपल्याला ह्यामध्ये जो जस्टिस द्यायचा असतो तो द्यायचा असतो. ह्यामध्ये सगळ्यात पहिला काय, एखादी व्यक्ती समजा ह्यामध्ये स्टॅट्युटरी लॉ किंवा कस्टम्स त्यांना ऍप्लिकेबलच नसतील तेव्हा काय करणार त्यांनी की जो इक्विटी आहे, जस्टिस आहे, तो ह्यामध्ये प्रिन्सिपल ह्या बेस्ड वर देणार आहे. यामध्ये गुड कन्सायन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण मगाशी जसं म्हणलो आपण की एकाची समाजात प्रतिष्ठा चांगली आहे, एकाची नाही आहे, तर मग आपण कन्सिडर करतो ना की इक्विटी अँड गुड जस्टिस वर की गुड कन्सायन्स मध्ये की कोण ह्यामध्ये फ्रॉड करणार आहे कोण नाही, त्या टाइप मध्ये ह्यामध्ये लक्षात ठेवायचं. तर ज्युडिशियल डिसिजन्स ऑन दी इंग्लिश कोर्ट, त्यावेळेला इंग्लिश कोर्ट होते माहिती आहे आपल्याला, इंग्लिश कोर्ट बॉम्बे, मद्रास आणि कलकत्तामध्ये होते. त्याच्या आधी BBO म्हणजे बॉम्बे, बिहार, ओरिसामध्ये होते. सो अशा टाइप मध्ये त्यांचे काय होते की त्यामध्ये कोर्ट्स पण होते. त्यांनी काय करायचे, ज्युडिशियल डिसिजन द्यायचे बेस्ड ऑन दी इंग्लिश लॉ वर बेस्ड होते. इंडियन लॉ काय नव्हताच ना त्यावेळेस, आपला सगळा पूर्ण जो लॉ आहे तो काय इंग्लिश लॉ बेस्ड आहे ह्यामध्ये. त्याच्यानंतर काय झाला, इनॅक्टमेंट ऑफ दी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. नेक्स्ट जो पॉइंट आला ह्यामध्ये, इनॅक्टमेंट झाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट इज प्रायमरली लेजिस्लेशन गव्हर्निंग कॉन्ट्रॅक्ट इन इंडिया. म्हणजे जो गव्हर्निंग कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे इंडियामध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत ते सगळे ह्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये येणार आहेत. इट वॉज एनॅक्टेड टू डिफाईन
अँड अमेंड दी लॉ रिलेटिंग टू दी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे लॉ रिलेटिंग टू कॉन्ट्रॅक्ट जे असणार ते डिफाईन करणे. म्हणजे एखादी केस आली तर कसं त्याला हँडल करणार आहे ते आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये बघणार. किंवा अमेंड करायचं असेल तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये ह्यामध्ये लॉ जो आहे हा ज्यामध्ये काय असणार आहे इफेक्टिव्ह असणार आहे. The act originally contained general principles of contract of indemnity and guarantee, bailment and pledge, agency, sales of goods act and partnership. खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आपल्याला नॉर्मल वाटतात, पण आपण नॉर्मली जरी आपण ज्या वेळेला एखाद्या रिक्षावाल्याला पैसे देतो आणि मला तिथपर्यंत जाऊन सोड हे आपण त्याला पैसे देऊन सांगतो आणि तो सोडला नाही तरी असतं कॉन्ट्रॅक्ट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण कोर्टात नाही जात, पण काय असते ह्यामध्ये की आपण तो आपल्याला सोडला नाही तर हा पण ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला यामध्ये. तो आपण छोट्या छोट्या हजारो कॉन्ट्रॅक्ट करत असतो, आपण दिवसातून भरपूर कॉन्ट्रॅक्ट करत असतो. दुकानात गेलो पैसे दिलो त्याच्या बदल्यात आपण काहीतरी घेतलो कॉन्ट्रॅक्ट झाला. समजा दुकानात गेलो आपल्याला एक वस्तू पाहिजे घेतलो आणि ती वस्तू आपल्याला ते मुद्दामून खराब दिला ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला. ओके, तर ते कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये जातो आपण. सो असे भरपूर आहेत ह्यामध्ये की एव्हरी पॉइंट आपण काय करत असतो त्यामध्ये लाईफ मध्ये डे मध्ये आपण भरपूर कॉन्ट्रॅक्ट करत असतो. सो फक्त आपण आपल्याला असं वाटत असते की माइंडसेट मध्ये आपण ऍज अ लॉ स्टुडंट आपल्याला थोडंफार तरी माहित असते, पण जो नॉर्मल व्यक्ती असतो त्याला माहित पण असते की आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, आपण कॉन्ट्रॅक्ट डेली लाईफ मध्ये एवढं करतोय. त्याच्यानंतर आता काय झालं सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट जो पार्ट आहे आधी कॉन्ट्रॅक्ट मध्ये होता पण आता तो सेपरेट केलाय. सेल्स ऑफ गुड्स ऍक्टची बेअर ऍक्ट वेगळी असते आता आपल्याला, त्यात इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये येत नाही आता ते. आता काय नेक्स्ट पार्टनरशिप प्रोव्हिजन्स वर रिपील्ड बाय पार्टनरशिप ऍक्ट 1932. आता तो पण वेगळा केलेला आहे, पार्टनरशिप ऍक्ट सेपरेट झालेला. द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट स्टील रिमेन्स द फाउंडेशन ऑफ कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन इन द इंडिया. ओके, त्याच्यानंतर फीचर्स काय आहेत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे लॉचे. इम्पॉर्टंट फीचर्स जे आहेत ते इट प्रोव्हाइड्स दी युनिफॉर्म रूल्स. आता जो आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तयार केले ना तर पूर्ण युनिफॉर्म रूल ओव्हरऑल जो इंडिया आहे त्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियाला ऍप्लिकेबल होणार आहे. इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस, इक्विटी अँड गुड कन्सायन्स वर बेस्ड आहे. नेक्स्ट जो आहे इट रिकग्नाइजेस फ्रीडम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आपल्याला फ्रीडम आहे, आपण कॉन्ट्रॅक्ट लॉ आहे म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर करू शकतो. आपल्याला तेवढे राईट्स आहेत, त्यामध्ये ड्युटीज पण येतात तेवढे, आणि आपण सेफ आहे यामध्ये. नेक्स्ट आहे इट प्रोटेक्ट द पार्टीज फ्रॉम द फ्रॉड, कोअर्शन, मिसरिप्रेझेंटेशन, अंडी इन्फ्लुएन्स जो पार्ट आहे ह्यापासून आपल्याला काय होतं पार्टीजना ह्यामध्ये काय होते की प्रोटेक्शन मिळते. फिफ्थ पॉइंट हेल्प्स इन रेग्युलेटिंग ट्रेड अँड कॉमर्स. तर जो ट्रेड अँड कॉमर्स आपल्याला माहिती आहे डे टू डे लाईफ मध्ये ट्रेड अँड कॉमर्स नाही झाला तर आपल्याला सर्व्हिसेस कसे प्रोव्हाइड होणार. आता तर एवढी आपण बेस्ड ऑन दी ई कॉन्ट्रॅक्ट पण बेस आहे आपल्याला, तर ई कॉन्ट्रॅक्ट आपण डेली घरात बसतो ब्लिंकिट ओपन करतो, ब्लिंकिट वरून काहीतरी मागून घेतो. तो डेली आपण घरी बसल्या आपण कॉन्ट्रॅक्ट करत असतो, त्याला आपण ई कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. त्याच्यात मॉडर्न डेव्हलपमेंट काय झाल्यात आहे तिथं पहिला पॉइंटच आहे की ई कॉमर्स कॉन्ट्रॅक्ट पहिला पॉइंट आहे. त्यामध्ये अमेझॉन येणार, ब्लिंकिट येणार, मिशो येणार, फ्लिपकार्ट येणार, हे सगळे येणार ह्यामध्ये. डिजिटल सिग्नेचर्स येणार. आता डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय असं नाही की आपण सिग्नेचर असा केला नाही, एक आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले असतात त्यामध्ये असे, आणि खाली एक बॉक्स असते टिक केलं म्हणजे डिजिटल सिग्नेचर झाला, आपण अलाव केलं. त्यामध्ये ऑनलाईन अग्रीमेंट असतात, टिक केलं अलाव केलं ऑनलाईन अग्रीमेंट झाले. इंटरनॅशनल कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट ऑनलाईनच होत असतात, इंटरनॅशनली प्लेसला जाऊन होत नाहीत. तर सेव्हरल लॉज नाव सपोर्टेड कॉन्ट्रॅक्ट आता फक्त कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बेस्ड राहिलं नाही, ई कॉमर्स आलेला आहे, ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट झालाय, त्यामुळे फ्रॉडचे केसेस पण भरपूर वाढतात. सो त्याला रिलेटेड कुठला असणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो अनेक रिलेटेड आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. जर आपलं फ्रॉड वगैरे झालं तर आपण कुठे दाखल करणार केस, कंझ्युमर प्रोटेक्शन मध्ये आपण दाखल करू शकतो. दिस लॉज एन्शुअर्स प्रोटेक्शन इन दी डिजिटल अँड क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन. क्रॉस बॉर्डर जरी आपण ह्यामध्ये इंटरनॅशनल लॉला पण आपण समजा आता कुठल्या तर कंपनी अमेरिकेची आहे आणि अमेरिकेच्या वेबसाईट वरनं आपण काहीतरी प्रोडक्ट मागवला आणि ते फेक आला किंवा काहीतरी बॅड प्रोडक्ट आला किंवा दिलेच नाहीत, तर त्यावेळेला आपण ह्यामध्ये क्रॉस बॉर्डर म्हणजे काय, बॉर्डर म्हणजे इंडियाच्या बाहेर, ते सुद्धा इथं काय होते गव्हर्न होतात. म्हणजे आपल्याला तेवढी तरी प्रोटेक्शन मिळू शकते यामध्ये. आता 1.2 बघायचे ह्यामध्ये. 1.2 मध्ये काय येणार आहे की मिनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स.
हा जो आहे ह्यामध्ये नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया आपण. नेक्स्ट चॅप्टर आहे ह्यामध्ये बघायचं. ओके.